गाइज, वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स. आणि आज आहे म्हणजे 17 मे आणि उद्या 18 मे सोनलचा बर्थडे आहे. सो सोनलच्या बर्थडेला मी खूप जास्त एक्सायटेड आहे खूप दिवसांपासून. आणि माझी तयारी आणि माझ्या मम्मीची तयारी आमची चालूच आहे खूप दिवसापासून. काय गिफ्ट्स घ्यायचे आहेत बिकॉज मी तिला सरप्राईज करणार आहे 21 गिफ्ट्स ऑन हर 21st बर्थडे. आणि जसं की मम्मीने सांगितलं एज रिव्हील नाही करायची, बट तिला मी 21 गिफ्ट्स देणार आहेत. सो 21 समजलं, ओके. सो आहे 21 आता तिला लागणार आहे. आणि येस गाईज, बट तुम्हाला सुद्धा मजा येणार आहे ब्लॉग बघायला, कारण की काय छोटे छोटे गिफ्ट्स आहेत बट या स्पेशल आहेत, तिला आवडेल असेच आहेत. आणि एक मोठं गिफ्ट आहे ते मी तुम्हाला आता दाखवेन. फक्त एक मोठं गिफ्ट आहे त्यात आणि बाकी सगळे छोटे छोटे गिफ्ट्स आहेत. बट आय होप तिला आवडेल. आणि स्पेशल बर्थडे मी तिला डेकोरेशन पण करणार आहे. सो त्याच्यासाठी आम्ही क्लासमध्ये आलेलो आहोत आणि इथे बघू शकता पसारा जसं चालू आहे. इथे बघू गोष्टी आहेत सगळ्या आणि त्याचसोबत इथे असं मी डेकॉर करणार आहे. सो तुम्हाला रात्री मी तिचा ना 12 AM जो बर्थडे आहे तो स्पेशल करणार आहे. उद्याचा तिचा ऑन डे बर्थडे असेल तो वेगळा असेल, तो तुम्हाला दिसेल. पण 12 AM बर्थडे पण स्पेशल असणार आहे बिकॉज मी जसं प्लॅन केलं आहे डोक्यात तसं एक्झिक्यूट झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मम्मी आहे माझी बिचारी, तर ती हेल्प करणार आहे. माझ्यात फक्त प्लॅन्स असतात, ते एक्झिक्यूट प्रॅक्टिकली करणं मला एकटीला शक्य नाही आहे. मला त्या गोष्टी येत पण नाही. रॅपिंग गिफ्ट रॅपिंग अँड ऑल ते सगळं मम्मीच करणार आहे. परत मी जसं म्हटलं पिंटरेस्टी बर्थडे करणार आहे, सेटअप मी स्वतःच करणार आहे. बट ते स्वतः मी चिपकवेन असं मला वाटतं आहे. त्याचं सगळं ते बो टाईप करणार आहे. आता तुम्हाला सगळं माहितीच असेल की पिंटरेस्टी बर्थडे कसं असतात आता सध्या सेटअप. सो ते सगळं मम्मीच करून देणार आहे. सो सगळा श्रेय आता मम्मीलाच जाणार आहे. मी तर काहीच केलं नाही, मी फक्त बसायला आले आणि व्हिडिओज घ्यायला आले. आणि यस आता आम्ही सुरुवात करतो. हां वस्तू आणल्या पण तेच म्हटलं ना मी, फक्त असं माझी प्लॅनिंग असते की काय करायचं त्याचं एक्झिक्यूट प्रॅक्टिकली हाताने ते सगळं करणं ते मम्मीच करते. तर चला आता आम्ही करायला घेतो, कारण की सोनल घरी आहे. तिला फसवून आम्ही आलेलो आहोत क्लासमध्ये, काहीतरी सांगितलं क्लासमध्ये साफसफाई करायची. सो आम्ही येतो बिकॉज आज सुट्टी आहे, सॅटर्डे आहे. तर आणि आता इथे आम्ही करणार आहोत आणि जेवायला परत जाणार आहोत. आणि त्याच्यानंतर जे मोठं गिफ्ट मी म्हटलं ते पण तुम्हाला दाखवेनच. सो लेट्स बिगिन नाव. म्हणजे छोटे मोठे गिफ्ट्स घेतलेले आहेत तिला, बॉटल, केस, ग्लेअर्स, इयरिंग्स. आणि अजून एक गोष्ट, फक्त आणि फक्त 17 वस्तू झालेल्या आहेत आत्तापर्यंत. जे मी चूज केलेलं की मला टेडी वगैरे पण हवं आहे ते सुद्धा मला मिळालेलं नाही आहे. ॲक्च्युली मला टेडी नको आहे, मला डॉग कॅट असं टाईप पाहिजे होतं. तिचं असं म्हणणं होतं की मला ह्या बर्थडेला कॅट नाही तर डॉग गिफ्ट करा, रिअलवालं. ओके, सो माझा असा प्रँक होता की मी तिला फेक टेडीवाला गिफ्ट करायचं. बट मी अख्खं काल डोंबिवली पालती घातली बट मला काही एक पण डॉग किंवा कॅट मिळालेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे आता लेट्स सी, आज पुन्हा मी आणि शिवानी जाणार आहोत इव्हनिंगला. मला रात्री बर्थडे करायचा आहे बट स्टील मी रिस्क घेते. आणि मला 4 वस्तू माझ्या पेंडिंग आहेत, ते 4 वस्तू मला घ्यायचेच जाऊन. सो लेट्स सी कसं होतं आहे, ते पण तुम्हाला दिसेलच आम्ही जाताना. आता सुरुवात करूया. हेच बहुतेक गोष्टी ना मी मिशोवरून मागवलेल्या आहेत. सो डेकॉरचे वगैरे. सो डेकॉरची पिशवी मग तिथे आहे ना, तर डेकॉरचं तिकडे आहे ऑलमोस्ट सामान. ते सगळं ना तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनला देईन. सो ह्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनला पण चेक करा, तुम्हाला भरपूर छान छान गोष्टीचे लिंक्स असतील. तुम्ही इथे बघू शकता हे फ्लावर क्लिप्स मला खूप जास्त आवडले. तुम्हाला पण हवे असतील तर मी लिंक देईन डिस्क्रिप्शनला. ते झुडिओमधून घेतले, स्वस्तात मस्त बिकॉज एक्सपेन्सिव्ह वस्तू एक घेतली आहे, ती तुम्हाला दिसेल नंतर. आमचा एअर फ्रायरचा जो बॉक्स होता ना काही, त्याला आम्ही सजवलं आणि बघू शकता
सगळे गिफ्ट आणले आहेत सुनीलच्या आतमध्ये. अजून माझे 4 प्रोडक्ट्स बाकी आहेत ते आणणार आहेत मी. इकडे बघू शकता. अजून आम्हाला बो बनवायचे आहेत पण आम्हाला लागले भूक आणि खूप जेवायला उशीर झालेला आहे. वाजलेले आहेत 4. सो जातो जेवतो. परत मला शिवांसोबत बाहेर जायचं आहे. काही इथे आलो घरी आणि मम्मी बघा पावभाजी बनवली आहे. ऑलरेडी बनवलेली आहे. आता पाव मस्त गरम केले. आता बाबा जेवतो. जाम भूक लागली सोनलला पण. आणि गाईज इथे आपली बर्थडे गर्लची तर खूपच मजा चालली आहे. म्हणजे असं मला वाटतंय माझा फर्स्ट बर्थडे आहे. एवढं तसं सगळे गिफ्ट देतात आणि असं वाटतं खूप जास्त मेहनत घेतात बर्थडेला हे करण्यासाठी. यू आर बर्थडे क्वीन ना, प्रिन्सेस क्वीन. सो तशी तुला प्रिन्सेस ट्रीटमेंट सगळे देतात. प्री बर्थडे गिफ्ट सुद्धा आलेत ते बघू शकता. मस्त सॉल्टी ब्रँडचा ज्वेलरी आहे आणि खूप सुंदर असं नेक पीस आहे. खूप मस्त आहे, डेलिकेट आणि इतकी सुंदर आहे ना काय सांगू. मला खूप जास्त आवडला आहे. खूप जास्त आवडलाय. आणि हाच वेअर करणार आहेत याच नाईट बर्थडेला. सो घरीच असं छोटं सेलिब्रेशन म्हटलं घरी केक कट करू. सो आणि ड्रेस सुद्धा आलेला आहे मिंत्रावरून बर्थडे गिफ्ट. आणि बघू शकता पॅकेजिंग इतकी मस्त आहे. या फ्रेंडने पाठवलं तिला. खूप सुंदर आहे. थँक्यू जरा बोल. थँक्यू. पॅकेजिंग बघू शकता. लाईफमध्ये मला पण अशी कोणी पॅकेजिंग करून पाठवलेलं नाही अजून. एवढा विचार करून पाठवलंय म्हणजे एकदम पॅकेज एकदम भारी भारी. आता ना असं मी बोलली म्हणून कोणी प्लीज मला सेंड करू नका लगेच. आणि हा बर्थडे आउटफिट आहे म्हणजे ना ड्रीम आहे. ड्रीम आउटफिट लाईक ड्रीम ड्रेस. पूर्ण नको दाखव. पूर्ण नाही. बट हा ड्रीम आउटफिटचे पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. बिकॉज मिंत्रावरून मागवलेलं आहे. सो तुम्हाला मिळेल. आणि ती वेअर आज रात्री करणार आहे. दोन्ही पण गिफ्ट. थँक्यू सो मच. आणि तेव्हाच तुम्हाला बघायला मिळेल. आणि इथे बघू शकता सवानामधून माझं पार्सल रिसीव झालं आहे. मी सोनलला पण मागवलेत कवर्स वगैरे आणि ज्वेलरी वगैरे पण ती काय आली नाही. ती आता 22 अजून एक गिफ्ट आहे जे 19ला येणार आहे बर्थडे झाल्याची. हो म्हणजे पोस्ट बर्थडे पण हिचे गिफ्ट्स आहेत. सो स्टेट देऊन बघायला मिळतीलच. आणि इथे जसं मी म्हटलं माझा पार्सल आलाय. लेट्स अनबॉक्स दिस. तर गाईज जेवण वगैरे झालं आणि आता सवानाचं पॅकेज आपण ओपन करूया. फर्स्ट टाइम आम्ही सवानामधून मागवलेलं आहे. दिस इज आवर फर्स्ट पॅकेज ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर. आणि काय मागवलं ते आता मी ओपन करून दाखवले. बट आणि अजून मागवलेलं पण होते. सो सेल म्हणजे काय 50-100 अशी नव्हती, जास्तच होती. बट जी अमाऊंट असते त्याच्यावर काहीतरी 10-20% ऑफ चालू होता. सो आय थॉट की लेट्स ऑर्डर इट. आणि आता मी अजून पण आहे म्हणजे माझा पण कव्हर आहे. सोन्यासाठी मी मागवलेल्या वस्तू जास्त करून. आणि ते नंतर येणार आहे. आय थिंक लवकर आलं 20-21ला येईल वाटतं ते. आणि खूप फॅन्सी. बघू. सोनल तर अजिबात रेडी नव्हती याच्यात. तर ते काय मम्मीला कंप्लेंट करत होती कशालाही दीदी मागवते काय पण म्हणजे काय माहिती ही घेऊन तरी जाणार आहे का नाही काय माहिती मला. हा ना मी तर यूज करणारच आहे कारण की ऑब्विसली लाइफ में ऐसा कुछ तो ट्राई कर. फंकी पण खूप छान वाटतंय. शोल्डर फोन केस गाइस. बॅग भारी वाटतंय मला. आणि म्हणजे क्वालिटी पण खूप छान आहे. ओ भाई मला भीती वाटते. मला भीती वाटत होते. पूर्ण साईडने चार्जिंग करायला हे पण चांगल्या क्वालिटीचं आहे. हे आपण काढू पण शकतो. जाईल का माझ्यावर पिंक मॅचिंग कोणाला कळणार पण नाही. फोन घेऊन चालले एकदम भारी ना. फोन हातात पकडायला कंटाळा येतो. मस्त ना असं बॅग सारखं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर बाय करू शकता. लिंक आहे खाली डिस्क्रिप्शनला आहे. चाललेलो आहोत फोन शॉपमध्ये. सो गाईज हेच होतं मोठं सरप्राईज. ते आता फोन शॉपमध्ये गेल्यावर तुम्हाला
दाखवेन. तर गाईज इथे मी आणि मम्मी आलेलो आहोत आणि इथे सोनलचा 16 Pro Max बघू शकता. आता आम्ही डिरेक्टली सोनलला बर्थडेच्या दिवशी म्हणजेच उद्या देणार आहे. ॲक्च्युली आज रात्री 12 वाजताच आम्ही देणार आहोत. 12 वाजता तिला मी जे 21 गिफ्ट सांगितलेत ना ते मी देणार आहे. सो तेव्हा हा पण गिफ्ट हे पण रॅप करणार आहोत आम्ही. आणि सागर इलेक्ट्रॉनिक्स सम्राटच्याच इथे आहे, तर तुम्ही पण येऊ शकता गाईज. तर चला गाईज, इथे आम्ही सोनलला बुके बनवतोय घ्यायला. बुके रेडी करतो. मम्मी स्ट्रेस्ड माझ्यामुळे की ही मुलगीने काय काय करायला लावलंय. तर आता आम्ही इथे रिबिन बांधतोय आणि फर्स्ट सक्सेसफुल गाईज, बिकॉज मला येत नाही बांधता. आणि इथे मम्मीने बांधलेला आहे फर्स्ट रिबिन. बो काय हाय नाही, तर असा तो टम्बलर होता ना त्याच्यातच आपण हे ग्लासचा टम्बलर होता त्याच्यात ठेवून डेकोर केल्यानंतर तुम्हाला पुन्हा आयडिया येईल की काय काय करतोय आम्ही ते. सो प्रॉपर झालं ना. आय स्वेअर मला सगळ्यांनी ऑर्डर्स द्या. सगळ्यांच्या बर्थडेला येईल मी करायला. पण त्यासाठी मम्मी हां म्हणजे मी एक्झिक्यूट करेन, मी आयडिया लावेन, प्लॅन करेन कसं. तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला सरप्राईज द्यायचं असेल तरी मला सांगा, मी त्यात खूप माहिर आहे. खुद की लाइफ झेंड होती है पर दूसरों की अच्छी करने में मैं बहुत आगे हूँ. कभी कभी लगता है कि आप उन्हीं भगवान है. माय मम्मा नोज इट. म्हणजे मी सबका भला करती हूँ, सबका, और खुद का भला करना भूल जाती हूँ. एनीवेज चला खूप बोलली, आता थोडं काम करूया, ट्राय मारते. आणि आता शिवानी येते, शिवानी आणि मी चालू. आणि सोनलला हे सगळं सरप्राईज असणार आहे. हा ती ब्लॉग बघेल ना तेव्हा तिला समजा हे माझ्या मागे काय काय करते, किती येणं बनवते. मम्मी बोलते मी बाजारात चालली, मी इथे चालली, मला लेट होईल असं मम्मी बोलली आहे तिला खोटं खोटं. वाव, हा प्रॉपर असं लागेल. बट मी तुम्हाला दाखवते कसं लावणार आहे ते. असं सगळीकडे आपल्याला पिंटरेस्टी करायचं. आणि हॅपी बर्थडे बघू आता कसं आहे. हॅपी बर्थडे पण आणलाय मी, चमकी. बलून्स पण फुगवायचे आहेत, ते आम्ही रात्री फुगू. वो काम हम लोग कर लेंगे. मम्मी को होते अभी आराम देंगे फुगे महिने में. इथे बलून्स पण आहेत, पार्टी पॉप पण आहेत. आणि गाईज 12 वाजता फुल धमाका होणार आहे. दिसेल वेट. सगळं सांगितलं तर मजा नाही येणार ना. स्टार्टिंग ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. आता आलो जुडिओला. मी इथं स्टाफ लावून फिरते. तर शिवानी आहे, वस्तू शोधतोय सोनलसाठी. अजून काय काय माझ्या 2 गोष्टी पेंडिंग आहेत आणि मी एवढं स्ट्रगल करते. मी आता काय घेऊ, आता असे विचार करते कॅन्स घेते. तर शिवानी बोलते कॅम्पा हे छान लागतात. आता बघू, मी हाच घेते. मम्मीचं रॅपिंग चालू आहे. ते बो झालेले आहे. तिथे हॅपी बर्थडे आता लावतोय. शिवानी, ते मम्मी, आम्ही तिघीच. सोनल बघतेस ना, आम्ही तिघींचीच मेहनत आहे. गाईज आताचे वाजले 11:30 आणि मी इथं अर्णवला घ्यायला आली आहे. आणि आता केक घेतला, अर्णवला घेते आणि घरी जाते. अजून रेडी व्हायचं आहे मला पण. आणि 12 वाजता आम्हाला केक कटिंग करायचं होतं. बाय. इथे वाजलेत बघा, लिटरली 12:15 झालेले आहेत आणि अजून ह्यांचे गिफ्ट काउंटिंगच चालू आहे. म्हणून सांगते नवीन काउंटर 6 आणि सोनल तिथे घरी आहे. तिला आम्ही थांबवले, थांब तुझा बर्थडे उद्या करू आपण. बर्थडे. So guys, I'm ready for my day. It's already 12 AM. So माझा बर्थडे स्टार्ट झाला आहे आणि सगळ्यांनी विश केलं आहे. सो थँक्यू सो मच. खूप जास्त मोठा वाला थँक्यू. तर 12 वाजून गेले आणि हे लोक डेकोरेट करत आहेत. आणि मला सांगितलं, मला बेडरूममध्ये बसवलं आहे आणि मला सांगितलं की बाहेर हॉलमध्ये ते लोक डेकोरेट करत आहेत. बट आय थिंक क्लासमध्ये डेकोरेशन चालू आहे. आय डोंट नो वाय, बट मला असं वाटतं आहे.
म्हणजे मला बसवलं तर आहे बेडरूममध्येच, मी मगाचपासून बाहेर नाही गेले, पण मला असं वाटतं आहे की बाहेर नाही चाललं आहे, क्लासमध्ये चाललं आहे. सो बघूया माझं हे काय बोलतो, काय बोलणार मी, हे जस्ट असं बोलते आहे, पण काय माहिती खरं असेल का नाही. बट मी प्रॉपर रेडी झाली आहे आणि आउटफिट जो मला बर्थडे गिफ्ट दिलेला तो मी वेअर केला आहे आणि हे सुद्धा. चला आता बघूया कसा बर्थडे होतोय. आय एम सो एक्सायटेड बिकॉज सगळेच खूप जास्त मेहनत घेत आहेत. आय डोंट नो वाय का माझ्या बर्थडेसाठी एवढं म्हणजे खूप जास्त स्पेशल फील होत आहे. बिकॉज ऑफकोर्स जर आपल्या म्हणजे बर्थडेसाठी कोणतरी एवढं विचार करत आहे आणि काहीतरी स्पेशल करण्यासाठी हे करत आहे तर मग खूप जास्त भारी वाटतं. दीदी, मम्मी, शिवानी दीदी, सो खूप जास्त. आणि आता सोनू, क्रिशा पण आहेत, अर्णव पण आलाय. सो खूप जास्त मला भारी वाटतंय. म्हणजे असा बर्थडे झाल्यावर ना जास्त सुकून पीस भेटतो की मज्जा येते की सगळे आहेत, छान वाटतं. सो लेट्स सी कसा होतोय बर्थडे आणि उद्याचा पण डे कसं जाईल तो तुम्हाला. हा काय प्रकार आहे मला पण डोळ्याला बापरे बापरे मम्मी मी पडणार आता. एकतर हिल्स पण अशी घातली आहे, तिला सांग बाहेर यायला कोणाला तरी, माझी केस तोडशील. मम्मा मला नीट घेऊन जा कारण की खालचं तसं दिसतंय मला असं. हा खालचं दिसतंय भाई. दिसलं नाही पाहिजे. अरे हो नंतर मी दिसलं नाही पाहिजे. चला काही आता आतमध्ये भेटूया. इथे बघू शकता कॅन्डल लावण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि डेकोर आणि आलेली आहे वेट दाखवते. इथे बघू शकता सोनल भाई. चला यार भाई काय किती हा सरप्राईज सरप्राईज आहे, सरप्राईज दिया उसको. मला प्रिन्सेस भरून आलाय भाई. मला दीदी माहिती मी आतमध्येच लॉक केला बेडरूम मध्ये असताना. मी बोलल्या बाहेर नाही चाललंय वाटतं क्लासमध्ये. थांब आता इथे येऊच नको, अशीच थांब. आम्ही खूप मजा करतो. बड्डे संपायला आला बड्डेकच बोलव आणि आम्ही सरप्राईज देतो सगळं. आता तिला बोलवणार, दरवाजा खोलायला लावणार. असं काढते मी. काढू हा काढ. परत येऊ दे पाणी जरा. पाणी खूप येईल आता. कसं वाटलं सरप्राईज? भाई साहब काय बोलू यार मी यार. कसं वाटलं? काय बोलू यार. पिंटरेस्ट मधून उचलून टाकलं इथे. सिरियसली यार खरंच हे सगळं तुम्ही केलंय कालपासून. कालपासून आज केलं मी आणि छपोली आणि शिवानी दिदी. वाव लाईक उद्याचं सगळं प्लॅन कॅन्सल. यार सिरियसली यार काय हे खूप जास्त. बर्थडे गर्ल अजून पण ड्रीमी वाटतंय हे सर्व. माझा मेकअप खराब झाला. चला आता केक कट करून घेऊया. ओ भाई साहब काय हे मी आलोच नव्हतो. मला कॉल केला की ये म्हणून तेव्हा मी आलो. तुला कॉल केला त्याच्या आधार असपासून मी इथे बसलो होती गोष्ट वेगळी. आणि तू पण खोटं बोलतेस ना.
मला माहितीये कॉलवर तू खोटं बोलते. मला टिश्यू काहीतरी द्या, रुमाल भाई. मम्माचे टिश्यू तू तेच रुमाल आहे ना, ते बघ टिश्यू, ते बघ खाली, तो बघ खाली. माझा निघाला. पण कसं वाटलं सरप्राईज? Danger. सगळे आलेत. डेंजर भाई. अनएक्सपेक्टेड का ते मला कसं आहे सुचलं तुम्हाला? मला तिला सुचलं मग ती आयडिया काय कोमल केली? कसं दिली मग भाई? सगळ्यांकडून आमच्याकडून करून घेतलंय. सगळ्यांकडून करून घेतलं. प्लॅनिंग केली, एक्झिक्यूट यांनी सगळ्यांनी केलंय. मला तर विश्वासच नाही होते. ये ना. थँक्यू सो मच. माझा बर्थडे आहे का? तुझा तुझा birthday. birthday आहे जोरात. 21वा बर्थडे. भाई पहिला बर्थडे आहे तुझा. पहिला बर्थडे करतोय. पहिला बर्थडे करते मी. आता 1 वर्षाचा केला नाही म्हणून रडत होतीस ना तू. माझा बर्थडेच नाही केला 1 वर्षाचे झाल्यावर, म्हणून तो आज केला मी. लगेच फोटोशूट चालू केलंय. एवढं छान डेकोर केलंय म्हणून. एवढं छान पेपर म्हणजे एक्सपेक्टेडच नव्हते हे असं. भारी वाटतंय एकदमच, म्हणजे एकदम पिंटरेस्ट आहे. ड्रीमी वाटतंय. काय बोलतेस? तुला काय होतंय? लोक बोलतील अशी बहीण सगळ्यांना भेटू दे सारखी. थँक्यू. सिरियसली, कारण की प्रत्येक बर्थडेला माझं स्पेशलच करत असते. आता मला नको रडूस. नाही तर मैं रो दूंगी. कसं करायचा? ऑल क्रेडिट गोज टू माय बेस्ट फ्रेंड, बिकॉज ती होती माझ्यासोबत आणि आम्ही दोघी फिरलो सगळीकडे. सो त्याच्यामुळे यु नो तिने हेल्प केला. आम्ही बो वगैरे आम्ही बांधले आणि जसं की बघितलं मम्मी होती आणि नंतर शिवानी आणि मी, आणि नंतर मग ह्यांनी पण हेल्प केली बलून्स फुगवायला आणि अथर्वने हेल्प केली माझ्यासोबत केक आणायला. आणि अथर्व येस अथर्व सोबत मी गेलेली केक आणायला. मी दीदीला बोलले शी अथर्व. काय बोलली? शी काय? लक्ष नाही केलं. मी बोलली काय? मी काय बोलली तुला? शिवानी गाडी चालवते गाडी. मी मला बोलते शिवानी चालवते. खोटं कशी ती गाडी येते तिला. हो मस्त बरोबर बोलते अरे नाही दीदी तुम्ही आज बर्थडेच्या दिवशी नका पडू. आणि बाबूला पण ते हा आणलं, मीच आणले, थर्वानेच आणले. हो बाबूला सुद्धा. कोण? इथे बस. छकू बाबू इथे. काकी जेवली का नाही? हात तो दुखला. हात कर. दोन्ही जवळ ठेव. 2 hours later. बोलली ना नाही कुठे ते. वाव यार मला बघायला वाटतं. मीच चकली इकडे. तुम्ही करताय? थँक्यू सो मच माझ्यासाठी एवढं केलं. पाया पडायची. विचार करत होते मी पाया पडले. नंतर लग्न. थँक्यू सो मच. ओपन करतेस का? ओपन कर. ये थांब. थांब ना, तू पण थांब. ड्रेस. मेरी choice. वाव. ओपन. Yes, yes. Show. वाव. कलर छान आलाय. वाटत होता पण तो एकदमच रिच. ओ माय गॉड. इथेच लावला तर इतका फरक पडतोय. थँक्यू सो मच. Very भारी. Very भारी. कोमलचीच आहे. मी फक्त मागवलंय.
जा जा. हे काय Management जे करतात बापरे. त्यांची इतना सब मला कुछ. सांगितलं. बाबा. मी बोललो असं करूया, तसं करूया. नंतर अरे बापरे, एवढं? इतना? का पण एवढं दिलं? असं नको बोलू. बर्थडे म्हणून Really यार. Thank you so much. बोलू? नंतर खोल ना. खोल पटापट कायची ते. Serious? गाईस 1:22 1:00 वाजला आणि अजून आमचा बर्थडे चालू आहे. अजून बर्थडे चालू आहे. Gift So आताच opening चालू झालं. झालं ना गिफ्ट ओपनिंग आणि cake फ्रेंड्स cut वगैरे नाही केला. सो तीन वाजतील. उलट झालं पहिले केक कापतात ना. काय चाललंय? 3 वाजतील. चला ओपन करते. मला ना असं एक्साइटमेंट. तुम्ही हे करा. अरे जल्दी कर हम लोग को भी है. तिला बोलली मी. मला ना नेल्स मुळे नाही होत. परफ्यूम आहे. काय आधी सोडत काय आहे? त्याला समजणार आहे. हे थांब रिॲक्शन मध्ये. दीदी आज आधीच का नाही चालू करत. ती बोलली रिएक्शन करत दे. परत सेम. ओ पलन Oh my God. मज्जा आहे. मज्जा आहे एकदम सगळ्यांची. बापरे. लय आवडीचं भेटलंय. थँक्यू सो मच. चला, आजचा फोटो घेते आणि चला चालूच राहू दे. आता हिचा फोटो घेतो आणि माझं सरप्राईज आपण नंतर करूया. आता फोटो घेतो आणि मग केक कटिंग करतो. केक कट केक कट. असंच खायचं. येशील. करतोय डोळे मग डोळे का बंद करायचे? मला- आपल्याला आता edit करून हिचे देते डोळे तुला. बंद करते guys. केक कट करताना हिला ना आंधळी कोशिंबीर बनवून केक कट करायचं आणि इथे सगळे बसलेत ना सगळे शॉक आहेत. सगळे म्हणतात हे काय आहे. मी क्या चल रहा है shock यार आहे. क्या चल रहा है. मी असे डोळे बंद केले असते. आता हिचे एवढी मेहनत घेतली आम्ही. मी एकदा रडून झाले आता परत नाही रडणार आहे. काहीतरी संपलंय. शोध आता आम्हाला. शोध आता. पहिले मीच भेटणार आहे तुला. पकडलं. थांब जरा. काढू नको. अजिबात काढ. आता रडलीस तर याद राख. तिथंच मारेल तुला मी. नाही obvious मला कुणीतरी हिच्याकडे लक्ष द्या आणि चला मला आहे. ती बसते का मी बसू हा, का? हा, ये. खूप पाय दुखतात. खेचर, बस. रडलीये भरपूर पण आता आम्ही सरप्राईज देतोय. मम्मी जा ना कुठे बघ ना. हा. हा कुठे? एवढं unexpected होतं. अरे मला ना विश्वास म्हणजे तिला आम्ही इतका सरप्राईज मी नाही सांगू शकते. शेअर कसं वाटतंय? जाम भारी. हमारे साथ मी किती स्वतः- होतं? भाई उद्या ना काय करायचं? वेळनसचा बुक करायचंय. काय? इसका बर्थडे बर्थडे का ध्यान कोणाला सांगते? लाईव्ह आहे लाईव्ह माझ्या फोन ना. गाईज थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे मला सगळ्यांनी. आता एवढ्या रात्रीचं आहेत का? हो येत आहेत 200-300 क्रॉस आहेत लोक. गाईज माझं डेकोरेशन बघू शकता किती छान केलंय. दीदीने केलंय, शिवानी दीदीने, अथर्व, सोनू, क्रिशा. पायरी आहे. पायरी आहे खालची. हा माहिती आहे. वेळ का सोनल? बस झाला यार. तेच थांबा. इकडची लाईट नाही लावलीस कोकणातली. हे असं लोकांना वाटेल काय फर्स्ट बर्थडे आहे. फर्स्ट बर्थडे. ये तिला घेऊन शिवानी. चल पुढे नाही हा आता लागली. हो आता लागली. अरे तू नको पकडीस लाईफ. बापरे
क्लासला काय सजवलंय बाहेरून थांब. केक आता तू क्लास आलीस ना आता तुझं केक तेव्हा बघितलं सजवलेलंस. काय केक पकडू बाबा दीदी आता पडला असता तो केक. ओरडू नको पाणसे दुखले. आता तसेच शांत होती नको खोलू. एकच काय पडला असता तो केक. नाही शिवानी चालू आहे तुझं पण चालू आहे. चालू आहे दिसते मी चांगली. पाठी लांब उभं राहा. माझी केस बिस सगळी गेली. काय करू बापरे काय होणार आहे. फाटते मम्मा ए थांब. आणि केक कापायला घ्या. बाहेर केक कापायचा. थांब थांब ए काय होताय. चला Ready? मला भीती वाटते दीदी आता. भूत येणार आहे. हे गप. चला दीदी तू फक्त पळू दे. काय चाललंय. शांत उभी खरंच कार आणली काय. हो कार आणली. कार कशी आणली. चालू कार अरे हो भाई. ए बाबा यायचा माझ्याकडे. मम्मी नो हा जा रे नाही अंगावर ते हे बघ चपली राहू बी. कापला मी कट केला. असं वाटला बाय बोललेली बोललेलीस ना मला फटाके कोणीतरी वाजवा माझ्या याला पाठीमध्ये बर्थडेला दुपारी. लाईव्ह आहे कसं भाई सगळं माझ्या इच्छा पूर्ण होत आहेत. सगळ्या पूर्ण लोक आली भाई साहब काय बर्थडे आहे भाई. डेंजर बर्थडे होता. गेल्या टाइमचा वाटला की बेस्ट बर्थडे. त्यानंतर हा आता वाटतंय हा सर्वात बेस्ट बर्थडे. थँक्यू सो मच सगळ्यांना. झाला चला काय आहे तुझी आयडिया होती पण. भाई साहब लोक म्हणतील काय चालू आहे. एकावर एक. बाबाला लिपस्टिक पण कशी लागते. फोटो वाटते तुमचा फोटो वाटते याच्यावर. एवढा मोठा मच्छर गेली तोंडात. थँक्यू. थँक्यू सो मच. वाव नाईस. बाबूला बोलू. बाबूला बोलू. आईन बाकी सगळे आम्ही खातो. फक्त बाबूला बोलू. तो क्रीम भेटला असता बनवायला देतो तो कस्टमाइज करून. आम्ही ना आता गाईस आम्ही ना एक व्हिडिओ बनवतोय
रील आणि ते सगळे उभे आहेत. आता 2 वाजता व्हिडिओ चालू आहे. चला कुठे ठेवू? क्रिएटर लाईक मी तुला देणार ना. रेडी स्टडी. हॅपी birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. कसे बुद्धासारखे ओरडले. व्हिडिओ साहेब पण चाललो ते पण चाललो होते. ते पण बुद्धू, मी तुला बोललेली म्हणून. चाल चला रेडी. किंवा झाला ते केक बघ किती वेळा कापतात. स्टडी. चल स्टार्ट. ऍक्टिंग का रेडी स्टडी स्टार्ट. Happy birthday to you. Happy birthday to you. गाईज हे 12 शॉट्सचं जे होतं ना क्रॅकर्स ते मी अथर्वाला ड्युटी दिलेली आणि थँक्स ब्रो. एक नंबर ड्रीम कम्प्लीट. मी त्याला मेसेज केलेला की मला असं ड्रीम पाहिजे तर बोलतो होय. काय बोललास तू डायलॉग? ड्रीम आहे ना तर होईलच ना. ड्रीम है ना तो उसको ड्रीम में भेज दे. भेज देते. हा ये डायलॉग बोला तर भाई एकदम परफेक्ट केलं. आणि इथे आता आम्ही अर्णवला सोडायला चाललो. सो गाईज माझा बर्थडे झाला आणि हॅपी बर्थडे. Thank you. सरप्राईज. बापरे. काय खोल यात सगळे गिफ्ट भरलेले ना. यात सगळे गिफ्ट भरलेले. खोल आता बघ कसं खोलू. चालूच राहू दे. हे काढणार. हे काढू. येतं सगळी पण. कसं पॅक केलंय तो बघ मम्मीने. स्पेशल कुकर ठेवलंय त्याच्यात. हा कोल कोमल. तुझे एक्सप्रेशन काय दिसत. असं केलं. हे काय सरप्राईज. दीदी यार नाही यार नको ना. सरप्राईज. एवढं नाही द्यायला पाहिजे समोर होतं. पण टाकते. हा, दीदी नाही द्यायला पाहिजे होतं एवढं. तिथे असं एक एक काढून ठेव पहिले. एक शो एक एक झाला. काढ. सो बेसिकली तिचा 21st बर्थडे सो आय गिफ्टेड हर 21 गिफ्ट्स. हा आता ठेवते एक एक काढून. 21 गिफ्टेड. क्या मैं बोलू इसको. चला आपण घेऊया ना 21 करायचे. आणि ते सगळे पॅकिंग करून दिले मी. ओके थँक्यू. मम्मीने पॅकिंग केली आहे. पहिले 1 पासून ओपन कर. तू साईडला ठेव ना खाली ठेव. दीदी यार क्या आहे हे कुठे नाव काय आहे याचं? 17. हा 17 असेल. सगळं हा. हो ना. हा ओके ठीक आहे. आता तू 1 2 अशी काउंट कर. टाकून टाक. काय काय इथे घेतलंय काय माहिती. बघ तर काय. मला कधी माहित पण नाही कधी घेतलं माहित. टाक सगळे. सगळे टाक. हा, टाक. टाक एक एक. असं फोटो असं नको. फोटोच नाही घेतले. हा. हे बाबू. हे आता हे. बाबू ये, याच्यात लाडाने काढायचं माझ्या बघ. भावाला हाक मारते. तेच बोलली मी. कसं सगळे नाही पकडू शकत. नको, असं पहिले दोन पकड. हा तेवढे पकड तू. दोन पकड. आणि ते हा, ते उलट कर. हा बस बस बस. ते आतमध्ये राहू दे. बस झालं. हा, असं पकड. तेवढं फोटो दाखव. आणि हे पण दिसलं पाहिजे कसं दिसेल. ते असं झूम ते करून आपण दाखव. हा व्हिडिओ ठेवू. व्हिडिओ घे. बापरे, 21 फोटो काढायचा की गिफ्ट. व्हिडिओ? कितीतरी 4 गिफ्ट. ते हातात घेतल्यावर मी घेऊ व्हिडिओ आणि मग हे. स्टडी. ए बाबा. 21 gifts for my beautiful Oh my god.
टाइम लावायचे होते आणि तेवढा टाइम लागला तुमचा कॉल कुणाचे कॉल येते मग नंबरच नाही घ्यायचे होते कसे वाटले अरे सगळे म्हणजे कोणतं पण घे कुठला पण घे आणि झटपट ओपन करायचं नाही हे सगळं विषय घे त्याचे काय त्यांची बात करता मार्क केले ते बघ येते 18 नंबर आता किती खोलले 20 done sorry 19 so 20 and 21 is here आणि हे उद्या आपण ओपन करणार फोटो माझे एवढे सगळे गिफ्ट जात आहेत बाय बाय गाइस अच्छा इथेच ठेवते उद्या रखले चला आता फोटोज बोलतात ना नवरीची करवली किंवा तिला अजिबात ती जागेवर बसत नाही तसं म्हणजे अक्षरशः इतकं प्रिपरेशन होतं त्यात मी हा ना लग्नात काय होईल भाई सोनलच्या सोनल की शादी में क्या करेंगे हम लोग हा ना माहिती नाही सोनलच्या लग्नात मी तर भाई असंच माझं सरप्राईजवर सरप्राईज मी तिला देणार आहे सो त्याच्यामुळे मी माझे पाय थारावर नसतात माझे पाय इतके दुखत आहेत ना आज मी काय सांगू आणि सगळ्या गोष्टींची लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल सो नो वरीज कारण की आय नो तुम्हाला हा बर्थडे खूप जास्त आवडला आहे गाईज तर सगळ्या गोष्टींची लिंक्स मी डिस्क्रिप्शनला येईल अँड माझ्या आउटफिटचा पण लिंक देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनला ही रॅपअप झालेला आहे
बर्थडे केक संपलेला आहे ते बघू शकता. सगळे घरी गेलेले आहेत आणि वाजलेले आहेत किती ते पण बघू शकता. बर्थडे झालेला आहे आणि बर्थडे गर्ल आता ट्रान्सफर फोटोज बघते. कसा वाटला तुला सोनल बर्थडे? अनएक्सपेक्टेड आणि म्हणजे मी एवढा विचारच नव्हता केला ऑनेस्टली. मला पहिले तर सांगितलं की घरी बर्थडे होतोय, सो जसं आम्ही ठरवलेलं की घरी करायचा आहे छोटासा, म्हणून तसं डिसाईड केलं. आणि उद्या तर आमचं शूट होतं. हां, कारण उद्या तर आमचं शूट होतं आणि पण क्लासचं काहीच हे नव्हतं. पण नंतर मग मला बेडरूममध्ये बसवलं आणि मी तो क्लिप घेतला, तो मी टाकणार आहे की मला असं काय माहिती फील होत होतं की बाहेर नाही होते, क्लासमध्ये होत आहे वाटतं. आणि शेवटी तेच झालं. बट जेव्हा मी आली, पण हे सगळं तर अजिबात मी दीदीकडून नाही एक्सपेक्ट केलेलं. ह्याच्याकडून एक्सपेक्ट नव्हता केलेला, म्हणून उसके एक्सपेक्टेशंस पे मैंने पाणी गिरा दिया. वरचं जास्त दिसलं. जाऊ दे. बट खरंच यार खूप जास्त प्रिटी आणि खूप जास्त पूर्ण तो हार्ट शेप सारखा केला आहे. आणि हे फ्लावर्स, परत कॅन्डल्स, एव्हरीथिंग इज लाईक सो परफेक्ट. आणि हे सगळं मी मागवलेले आहेत ऑनलाईन वस्तू. त्यानंतर गिफ्ट्स वगैरे, फ्लावर्स खूप जास्त म्हणजे खूप जास्त प्रिटी होता. सगळ्यांचे ड्रीमी बर्थडे, देन ते फायर क्रॅकर, ते पण फायर क्रॅकर ते तर मला ना असं या बर्थडेला काय माहिती मला असं ना वाटत होतं की फायर क्रॅकर असलं पाहिजे. हा, पण पॉसिबल नव्हतं होणार होतं. तो पण मेरी बहन है, मेरी बहन सब कुछ कर देगी मेरे लिए. मतलब मैं जो भी बोलूँ सब कर देगी. एक भी ऐसा कोई चीज नहीं है कि वो बोलेगी नहीं हो जाएगा. वो मुझे बोलेगी की नाही होऊ शकत ना, पण असं तसं, पण ऍट द टाइम ती करणार. आणि भाई सारखी मला बोलवलं, मी म्हटलं नाही होणार ते भाई, तुझ्या फ्रेंड्सला तुला कोणाला सांगायचं सांग, माझ्याने तर नाही होणार. पण मी कर दिया कमाल यार. आणि सगळ्या फ्रेंड्सने पण छान गिफ्ट वगैरे घेतलेले. मग ड्रेसेस ते पण अनएक्सपेक्टेड होते. अनएक्सपेक्टेडच होते, कारण की एवढं काय नाही आहे बर्थडे काय आता काय आधीसारखं काय नाही. तर बर्थडे सिम्पलच असतात. पण हे लोक माझा बर्थडे कधी सिम्पल नाही करत, एकदम कारण की खूप टाइम असं बर्थडे तिला असं वाटायचं की गावी तिचा बर्थडे होतो मोस्टली, सो तिला असं वाटायचं. पण आता इकडे राहून मला तिचं बर्थडे छान करायचंय. त्यानंतर सगळ्या फ्रेंड्सनी गिफ्ट दिलं आणि अथर्वचं पण गिफ्ट येत आहे मला माहिती आहे. एक गिफ्ट वेअर करते ऑलरेडी, एका फ्रेंडने दिलेलं, त्याचंच नेक पीस पण दिलंय. आणि तेच सीन झालाय ऍक्च्युली, बर्थडेचं सीन ह्या गिफ्टमुळे सीन झालाय खूप मोठा. इथे बघू शकता डायसन एअररॅप डायसन गिफ्ट आलेलं आहे सोनलला. ते पण एका अननोन पर्सन कडून, जे लास्ट टाइम तिला वॉच वगैरे दिलेलं. ऍक्च्युली ऑफकोर्स जसं मी होती मला, कारण की ऑफकोर्स जर वरती दिलेलं असेल तर मी सेंड करते, माहिती आहे रिटर्न करते. पण ऍक्च्युली त्याच मोमेंटला हा ड्रेस येणार होता मला, आणि सो मला वाटलं जो माझा फ्रेंड पाठवणार होता तर अजून 2 गिफ्ट म्हणजे हे आणि अजून एक गिफ्ट आहे ते पण पाठवणार होता. पण मला वाटलं ऑन द वे असेल आणि हेच आलं असेल, कारण की ते त्याने मला न सांगता पाठवलेलं, सो मागवलेलं. सो म्हणून मला वाटलं की तेच असेल, म्हणून मी घेतलं. कारण की त्यावरती पण काहीच नव्हतं, फक्त माझं नाव आणि ॲड्रेस होता. सो म्हणून मी क्लासमध्येच होती, क्लासमध्ये मी घेतला. फ्लिपकार्टचे आहे असं तो बोलला आणि गेला. सो म्हणून ऑफकोर्स मग घेणारच ना, कारण की असं वाटणार. आणि त्याच वेळेला मोमेंटला त्या फ्रेंडने पण कॉल केला की माझं पार्सल रिसीव्ह झालं, तर ही बोलली हा रिसीव्ह झालंय, कारण की त्याच मोमेंटला हा आला पार्सल. आणि त्याच मोमेंटला ती बोलली की हा आलाय करून. आणि जेव्हा क्लास संपला आणि ती रिटर्न घरी चाललेली, वॉचमॅन काकाने म्हटलं हे घे, एक पार्सल आलंय तुला. आणि ती बस शॉक झाली. म्हणजे अजून एक तर हिने फ्रेंडला कॉल केला, तर तो फ्रेंड पण बोलला की मी 2 पाठवलेच आहेत. तर तिला तेव्हा पण वाटलं ते 2, पण दुसरं येणार आहे. मग हिला त्याला स्नॅप सेंड केला की हे तू पाठवलंय का, तर त्याने नाही बोललं. सो मग तेव्हा मला समजलं की हे त्या फ्रेंडने नाही पाठवलंय. आणि त्यानंतर जेव्हा मी पार्सल ओपन केलं, आणि कारण की मला वाटलं बॉक्सवरती तसं दिसतं, आतमध्ये काहीतरी वेगळं असेल,
पण जेव्हा ओपन केलं तेव्हा डायसन होता. अँड इट्स नॉट अ नॉर्मल थिंग, इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सो हे एक्सपेक्टेडच नाही आहे ना अननोन पर्सनकडून ना कोणाकडून. पण हे पुन्हा चांगले विशेस दिलेत आम्हाला, चांगलंच वाटतंय कारण की हे अननोन फॅन आहे जे चांगले विशेसच देतात कारण की सोनलच्या सक्सेस साठीच केलेलं आहे. जास्त बोलतो ना सपोर्ट करताय जे कोणी आहे ते. सो छान गोष्ट आहे, अप्रिशिएट करतायत. बट कसं होतं एवढे एक्सपेन्सिव्ह गिफ्ट देऊन ना ते मलाच कसं तरी वाटतंय की का म्हणजे असं कोणीतरी देतंय मला एवढे एक्सपेन्सिव्ह गिफ्ट नाही आहे, एक्सेप्टेबल आहे ना. बट आणि कसं होतं हे रिसेंट म्हणजे करू पण नाही शकत किंवा रिटर्न देऊ पण नाही शकत किंवा खाली कुठे कचऱ्यात फेकू पण नाही शकत कारण कोणीतरी दुसरं वापरणारच आहेत ती गोष्ट असं फेकलं तर. आणि मग ते असं जीवाला लागण्यापेक्षा म्हणून आमची अशी इच्छा आहे की जे कोणी आहे त्यांनी रिटर्न हे सगळे प्रोडक्ट्स घेऊन जा. तर मग असं फेकून देऊन तर काय होऊ नाही शकत, मलाच कसं तरी वाटतं. म्हणून प्लीज जे कोणी आहे लवकरात लवकर समोर या, मला हे तुम्हाला परत द्यायचं. थँक्यू अँड थँक्यू फॉर द गिफ्ट. शेवटी आली मम्मी. वाजलेत 4:37 संडे 18 मे. सोनलचा बर्थडे स्टार्ट झाला आणि इथे आम्ही अजून देवाणघेवाण चालले. ब्लॉग इकडचे फोनचे आयपॅडला ट्रान्सफर करतोय, फोटोज रील्स एडिट करतोय. आणि उद्या ॲक्च्युली गाईज सरप्राईज मी प्लॅन केला आहे तिच्यासाठी इव्हनिंगला. आणि मॉर्निंगला आम्हाला एक शूट आला आहे तर तो ब्लॉग दुसरा असेल बिकॉज हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे. सो उद्याचा दिवस पूर्ण वेगळा आहे, सो तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता आम्हाला अजून 5:30 वाजतील झोपायला आणि उठायचं आहे लगेच. आम्हाला 7:30 8 वाजेपर्यंत आम्ही उठू आणखी निघायचं आहे आम्हाला शूटला. आणि तिथे पण बर्थडे वगैरे होईल सेलिब्रेशन. तिथे शूट आहे ॲक्च्युली रेस्टॉरंटचा. सो मला आलेलं तर त्याच्यासाठी आम्ही सांगितलं आणि नेमकं उद्याचं चाललं मग गेली तर नेमकं उद्याचं चाललं. सो आता मी झोपतो ना, अजून टाईम आहे ना झोपायला. बर्थडे झाली कसं वाटतं टाकलं नाही अजून टाकायचं. एक पोस्ट पण नाही केले, मी पण नाही केले. सो आता आम्ही ते सगळं कामं करतो आणि मग झोपतो थोडा वेळ. मला तर वाटतं 3-4 तासाचीच झोप मिळणार आहे आज मला. आणि लगेच निघायचं आहे, जायचं आहे शूटला. सो ब्लॉग येईल, कंटिन्यू बघत राहा. सो काय सगळ्यांना थँक्यू. तो एक उद्याचा ब्लॉगमध्ये बोल सगळ्यांना विश जे काही तुला येतात ना मेन्शन्स. आत्ताच 12 वाजता एवढे मेन्शन्स आहेत. सो होल डे किती असतील. सो ते उद्या सगळं तुम्हाला करेल. कारण की मी खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत ते नेमकं पोस्ट करायचं ते दाखवायचं. सो माझा मिरर खूप घाण झाला आहे, क्लीन नाही केलं 10 वेळा झालं असं करून. एनिवेज आता मी कामं करतो, भेटू पुढच्या ब्लॉगला. आणि कॉमेंट्समध्ये परत हॅपी बर्थडे विश करा सगळ्यांनी. थँक्यू पण बोला किती भारी डेकोर केलं भारी. सो सगळं एपिसोड दिदी केलेलं लाईक पूर्ण प्लॅनिंग पासून सगळं म्हणजे काय विचार सगळं दिदीचंच होता. स्वतः ट्रेंडिंग म्हणजे इतका स्पेशल बर्थडे केला आहे ना की मेमोरेबल असतो हे सगळं. सो हे सगळं खूप जास्त आवडलं, खूप जास्त ड्रीमी होतं. आणि आईजने ते कॅप्चर करतं ना तसं झालंय. तुम्ही बघितलंच किती इमोशनल झाली मी. आणि माझी मैत्रिणी बोलली लगेच झालं दरवेळेचं. बट येस मला खूप भारी वाटलं बर्थडे. असं वाटतं माझा बर्थडे संपला. कल का भी सरप्राइज है मेरे तरफ से. सो सी यू टुमारो इन द नेक्स्ट व्लॉग. आणि आपल्यासाठी बाय.